स्त्रियांच्या आयुष्यामध्ये ना येणारे अनेक प्रॉब्लेम जे असतात ह्या फक्त फिजिकल नसतात. त्या ग्रहांच्या इम्बॅलन्समुळे पण होत असतात आणि ॲस्ट्रॉलॉजीच्या नुसार प्रत्येक फॅमिनाईन जो प्रॉब्लेम आहे त्याच्या मागे स्पेसिफिक काही ग्रहांचाही दोष असतो. ते ग्रहही काही कारणीभूत असतात, रिस्पॉन्सिबल असतात व त्याच्या रेमेडीज केल्याने थोड्याफार प्रमाणात हीलिंग पण होतं आणि त्याचबरोबर मेडिकलीही आपल्याला हेल्प घ्यावी लागते. तर मी तुम्हाला जसं प्रॉमिस केलं होतं की मी एक सीरीज आणते. तर 7 लेडीजचे जे आपल्या महिलांचे प्रॉब्लेम्स आहेत स्त्रियांचे त्याच्यावरती मी बोलणार आहे. तर आजचा पहिला दिवस आहे. तर आजच्या दिवशी काय मी सांगणार आहे ते ऐका. बघा, इरेग्युलर पिरियड जे होतात, ओके. त्याच्यासाठी कोणाचा दोष असतो, कुठला ग्रह दोष असतो, तर तो चंद्र असतो. ओके. चंद्र दोष म्हणजे काय? चंद्र नीचेचा असेल, चंद्र 6, 8, 12 मध्ये असेल, चंद्र कदाचित राहू बरोबर असेल. तर अशा वेळेला काय होतं, चंद्र जेव्हा नीचेचा होतो किंवा तो कमकुवत होतो किंवा त्याला कुठल्या ग्रहांचा सपोर्ट मिळत नाही, तर त्यावेळेला काय होतं, असे इरेग्युलर पिरियडचा प्रॉब्लेम चालू होतो. आणि त्याचमुळे काय होतं, की मूड स्विंग्स होणं, जास्तीत तर चंद्र कमजोर असेल तरच ह्या गोष्टी तुमच्या पत्रिकेतून दिसून येतात. तर ह्याच्यासाठी रेमेडी काय करायची? तर रेमेडी अशी करायची, की रोज रात्री आहे ना, चंद्राला जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो, तसं रोज रात्री चंद्राला अर्घ्य द्यायचं. दुसरं आहे, की दूध किंवा तांदूळ असतात, त्याचं दान करायचं दर सोमवारी. आणि जनरली काय करायचं असतं, की जेवढं आपल्याला इमोशनल आपले एक्सप्रेस करता येतील, तर ते करा. किंवा तुम्हाला वाटतं, की तुमची खूप घुसमट होते, तर यू कॅन टेक सम हीलिंग ऑर थेरपी. तर हा तुमच्यासाठी उपाय आहे आजच्या दिवशीचा.